आज आपण तिघही एकत्र बसून नाश्ता करूया. नाही आई, मला उशीर होतोय, मी बाहेर जाऊन
सृष्टी आड सृष्टी होती तोवर ठीक होतं, पण आता जेव्हा चित्र क्लिअर आहे तेव्हा तेव्हा पिता आणि पुत्रातलं नातं नाकारून नाही चालणार आहे आपल्याला. मग कशाला? अरे घे 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 उपमा ना घे बस. बाहेरचं काय रोजच खात असशील रेस्टॉरंटमध्ये, आज घरी उपमा खा. छान झाला आहे मागं. 25 वर्षांनी खातोय असा उपमा. नाश्ता करताना बोलू शकतो का आपण एकमेकांशी? नाही? ठीक आहे, मीच बोलतो. काही महत्वाचे निर्णय घ्यायचे, त्याबद्दल तुमची मतं हवी. तर कालपर्यंतच्या एकंदर चर्चेवरून असा निष्कर्ष निघतो की मी पुण्याला निघून जायचं काय, बरोबर? हो. काय सॉलिड काय नाही. आजपर्यंत आपल्या तिघांनाही बराच त्रास सहन करावा लागला, पण तो त्रास पुढे होऊ नये म्हणून तिघांनीही प्रयत्न करायचे, बरोबर? हो. आणि या आधी ज्या गोष्टी घडून गेल्या त्याबद्दल आता कोणाच्याही मनात काही गैरसमज हे झाले नाही, बरोबर? रणजित, बरोबर? समजायला लागल्यापासून तुला वडील नाही हेच सांगण्यात आलं, तेव्हा माझे निर्णय, माझी मतं मी इतक्या सहजासहजी नाही बदलू शकत. तुमच्या चर्चेत भाग घेण्यास मला काही रणजित थांब एक मिनिट. अरे माझं बोलून झालेलं नाहीये अजून. हे बघ, काही गोष्टी मनाविरुद्ध का असे ना, पण त्या कराव्या लागतात, त्यातलीच एक. माझं पूर्ण बोलणं ऐकून घे बस. ओके, तर आजपासून मी या कंपनीचे मालकी हक्क दोघांच्या नावावर करायला ठरवले. दोघं कोण? एक आपला रणजित आणि दुसरी म्हणजे जिच्यामुळे हे सगळं शक्य झालं ती सई, म्हणजे तुझी होणारी सुनबाई. काय बरोबर ना रणजित? बघा, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. फॅमिली? हो. आणि त्यात तुम्ही इंटरफिअर करायची काही गरज नाही. तुमची कंपनी कोणाच्या नावावर करायची हा तुमचा प्रॉब्लेम, तर मला इंटरेस्ट नाही. मलाही नाही. ठीक आहे, माझा बिझनेस कार्ड ठेवून जातो. तुम्हाला कधी मला कॉन्टॅक्ट करावासा वाटला, माझ्या घरी यावंसं वाटलं तर येऊ शकतो. हा, आता मला जर कधी कॉन्टॅक्ट करावासा वाटला तर करावा की नाही माझं. मला एक वेळा रणजितचं समजू शकतो, पण तू सुद्धा अगं झालंय की सगळं मनासारखं. मगाशी बोललीस पण स्वतः. 25 वर्ष वाट बघायला लावलीच ना. मग तेच म्हणतोय ना मी, निदान या पुढे सुखात समाधानात राहूया. सुखात समाधान नाही, अगर नाही आहोत तर आपण सुखा समाधानात. आयुष्यातली 25 वर्ष वाट बघायला घडवलीत रणजितीने, हा प्रश्न कसा विचारू शकतोस तू तिला? सगळं आपल्या मान्यावर असतं. नाही, दुसऱ्याच्या मनाची समजूत घालण्यासाठी ठीक आहे, पण स्वतःच्या मनाची समजूत नाही घालू शकत तुझी तू. आणि तसंही मला नाही वाटत हे म्हणताना तू स्वतः कधी समाधान होती. आपल्याला वाटतं ते बरोबर नसतं, असं नसतं. हो, स्वतःच्या बापाविषयी बोलताना पॅनिक होणार तू. मग तुला काय अपेक्षित होतं? 25 वर्ष तोंडही न दाखवलेल्या बापाबद्दल त्यांनी हळवं व्हायला हवं होतं. नाही, काय आहे, या सगळ्या गोष्टींचा दोषी आजपर्यंत मी स्वतःला मानत होतो, पण नाही, तसं नाही. काय प्रॉब्लेम सुटत नाही असं नाही, तो तुम्हाला सोडवायचाच नाही. म्हणतात ना, शुंभ झालं तरी पिळी सुटत नाही, त्याची गरज आहे तुमची. स्वतः काही करणार नाही, दुसरं कोणी करत असेल त्याला करू देतात.
हा सई बोल. नाही ऍक्च्युली मीच फोन करणार होतो तुला. नाही काहीतरी सांगायचं होतं मग. तुझ्यासाठी